जे नियमित त्यांनी स्वतःहून त्यांची नावं आहेत ती त्यांनी काढून घ्यावीत आणि आता जे झालं याआधी ते लाडक्या बहिणींना समर्पित आहेत असं देखील मला असं वाटतं की लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या लाडक्या बहिणींमुळे आम्हाला या सगळ्या सत्तेपर्यंत आम्हाला पुन्हा एकदा जाता आलं, शेतकऱ्यांमुळे जाता आलं, ज्येष्ठांमुळे जाता आलं, युवकांमुळे जाता आलं, त्यांच्यासाठी ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या कुठेही खंडित होणार नाहीत, बंद होणार नाहीत. राज्याचे मुख्यमंत्र्यांची तर तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला असेल लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची अपडेट मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे. आपण अनेक न्यूज या ठिकाणी पाहिलेले असतील मागच्या 1-2 दिवसामध्ये, ज्यामध्ये म्हटलं जात आहे की अपात्र महिलांनी योजनेतून आपली नावं काढून घेण्यासाठी त्यांना आव्हान केलं पाहिजे. तसेच सरकारने आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना या योजनेचे पैसे दिले आहेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही. सरकारनेही ते पैसे आता मागू नये, मात्र लोकांना यापुढे सांगावं की नियमात न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून त्यांचं नाव काढून घ्यावं, अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. याआधी आपण जे पैसे महिलांना दिले आहेत ते आपण लाडक्या बहिणींना अर्पण केलेत असं समजूया, ते परत मागू नयेत अशी देखील या ठिकाणी न्यूज तुम्ही पाहिलेली असेल. परंतु याच्यावरती स्वतः मंत्री उदय सामंत यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी गुड न्यूज दिलेली आहे. ती काय आहे आपण ती पाहणार आहोत. तर बघा, दरम्यान महायुतीचं आता सरकार आलं आहे, त्यामुळे आता राज्य सरकार टप्प्याटप्प्याने योजना बंद करू शकतं अशी चर्चा चालू आहे. अशा न्यूज देखील तुम्ही पाहिल्या असतील, तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. याबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याच्यावरती स्वतः मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सामंत म्हणाले, लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलो आहोत, ज्यांच्यामुळे आम्हा सर्वांना पुन्हा एकदा सत्तेपर्यंत जाता आलं. अशा लाडक्या बहिणी, राज्यातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांमुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो. त्यांच्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना कुठेही खंडित होणार नाहीत, बंद केल्या जाणार नाहीत. दरम्यान सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही असं देखील स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. तर महत्त्वाची या ठिकाणी तुम्हाला माहिती द्यायची होती, जी म्हणजे या ठिकाणी आता ज्या न्यूज येत आहेत की 60 लाख बहिणी अपात्र ठरणार, त्याचसोबत या ठिकाणी सरसकट छाननी होणार किंवा पैसे जे आहेत या ठिकाणी अपात्र लाडक्या बहिणींचे जे आहेत त्यांचे पुन्हा घेतले जाणार, तर तसं कुठलंही होणार नाही. आता स्वतः मंत्री उदय सामंत यांनी हे अपडेट दिलेलं आहे की योजना कुठेही खंडित होणार नाही आणि योजना जी आहे, ज्या पण बाकीच्या देखील योजना असतील त्या बंद केल्या जाणार नाहीत. आणि स्वतः मंत्री जे आहेत, महिला व बालविकास मंत्री, ज्यांच्या विभागामार्फत ही योजना मित्रांनो या ठिकाणी अंमलबजावणी त्याची केली जाते किंवा ती राबवली जाते, त्यांनी देखील स्वतः या ठिकाणी अपडेट दिलाय, कुठलीही सरसकट अर्जाची छाननी होणार नाही. तर बघा, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 6 हप्ते या ठिकाणी टोटल 9,000 रुपये भेटलेले असतील आणि त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल. ते देखील अपडेट आपण पाहूयात, संपूर्ण अपडेट पाहूयात. खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा. तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर आता स्वतः देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया जी आहे या ठिकाणी दिलेली आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी योजनेबद्दलची प्रतिक्रिया दिलेली आहे. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये तुम्हाला दर महिन्याला लाभ भेटतो. आता विधानसभा निवडणुका झाल्यावर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तसेच विरोधी पक्षांनी देखील लाडकी बहीण बंद करणार असल्याचे आरोप लावले होते. आता याच आरोपांवर स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. काय माहिती दिली ती आपण डिटेलमध्ये बघूयात. तर बघा, देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की महिला आणि दलितांसाठी राबवण्यात येणाऱ्या सर्व योजना यापुढेही चालू राहतील आणि जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाबद्दलही त्यांनी आपलं मत मांडलं. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही लाडकी बहीण योजना आणि इतर योजना बंद करणार असल्याच्या ह्या अफवा आहेत असं त्यांनी सांगितलेलं. ह्या सर्व अफवा आहेत. मला हे स्पष्ट करायचं आहे की महिलांसाठी आणि लोकांच्या हितासाठी राबवण्यात आलेल्या प्रत्येक योजना सुरू राहतील. सध्याच्या योजना व्यतिरिक्त आम्ही आमच्या जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार असल्याचं त्यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे, हे देखील सांगितलेलं आहे. तर पहा,
स्वतः मंत्री उदय सामंत यांनी जी योजना बंद केली जाणार आहे, पैसे परत घेतले जाणार आहेत, त्याच्याबद्दल जी माहिती आहे या ठिकाणी दिली. तसं कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यासोबत महिला व बाल विकास मंत्र्यांनी देखील सांगितलं की सरसकट छाननी होणार नाही. सरसकट छाननी न करता फक्त ज्या ठिकाणी तक्रारी येतील त्या ठिकाणीच छाननी होईल असंही त्यांनी सांगितलं. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी तर महत्त्वाची अपडेट दिली, ती म्हणजे कुठलीही योजना बंद होणार नाही. सर्व ज्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या चालूच राहतील असं सांगण्यात आलेलं आहे. आता निकषबाह्य अर्ज अपात्र करण्याचा निर्णय बघा. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना लाभार्थी महिन्याला जो लाभ दिला जाईल, पण आलेल्या अर्जाची छाननी केली जाईल. ज्या कोणत्या अर्जासोबत तक्रार प्राप्त होईल आणि छाननी केल्यानंतर निकषबाह्य ठरलेले अर्ज अपात्र करण्याचा निर्णय झाला आहे. तर बघा, कुठल्या अर्जाची छाननी होईल? फक्त तक्रार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी होईल. सरसकट अर्जाची छाननी केली जाणार नाही. आणि तो अर्ज जर अपात्र असेल तरच तो अर्ज या ठिकाणी बाद केला जाईल. अन्यथा असा कुणाचाही अर्ज बाद केला जाणार नाही, कोणालाही या ठिकाणी अपात्र ठरवलं जाणार नाही. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना यापुढे पुढील लाभ जो आहे तो मिळणार नाही असं स्वतः तटकरे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच बघा, या ठिकाणी सरसकट छाननी होणार नाही. ज्या काही अर्जाच्या तक्रारी प्राप्ती होतील अशाच अर्जाची छाननी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची योजना चालूच राहणार आहे. आणि सरकारला जर योजनेत अशा पद्धतीने सर्व सरसकट छाननी करायची असतील तर त्यांनी 6वा हप्ता जो आहे डिसेंबर महिन्याचा वाटप केलाच नसता. कारण की भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी ज्या पण पहिल्यापासून पात्र आहे, ज्यांना आतापर्यंत 5 हप्ते भेटले होते, त्यांना डिसेंबरचा 6वा हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. आणि ज्यांचे थकीत पैसे होते, ज्यांना 0 रुपीज भेटले होते, अशा जवळपास 12 लाख लाडक्या बहिणींना ज्यांचं डीबीटी लिंक नव्हतं, अर्ज त्यांचे अप्रूव्ह होते, त्यांना देखील सरसकट 12 लाख लाडक्या बहिणींना एकदाच 9,000 रुपये 6 हप्ते देखील वाटप केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. कुठेही अधिकृत शासनाने कुठलाही GR मित्रांनो काढलेला नाही. फक्त या ठिकाणी ह्या न्यूज येत आहेत की पैसे परत घेतले जाणार, छाननी केली जाणार, योजना बंद होणार. तसं काही होणार नाही. अटी शर्ती बदलणार असा कुठलाही अधिकृत अजून GR प्रसिद्ध केलेला नाही. त्याच्यामुळे ज्या पण अटी पहिल्यापासून आहेत, तुम्ही अर्ज ज्यावेळेस केला, तुमचा अर्ज पात्र एकदा ठरलाय, त्यानंतर अपात्र होणार नाही. ज्या पण पहिल्यापासूनच्या अटी आहेत त्याच अटी कायम आहेत. कुठलीही नव्याने अट त्याच्यामध्ये ऍड केलेली नाही. त्यामुळे तुम्हाला इथं टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमची योजना अशी चालू राहील. आणि जानेवारी महिन्यात लाडक्या बहिणींना 1500 रुपये भेटतील की 2100 रुपये? आणि 1500 रुपये जर भेटतील तर हा जो 7वा हप्ता असेल तो कधीपर्यंत भेटू शकतो तुम्हाला नेमका, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्यात 1500 रुपये भेटतील की 2100 रुपये, जे की 600 रुपयांनी तुमच्या लाभामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. ते कधीपासून भेटू शकतात ते देखील आपण पाहणार आहोत. तर आणि 1500 रुपये जो 7वा हप्ता आहे तुमचा, मग 1500 रुपये भेटले तर 7वा हप्ता जो जानेवारी महिन्याचा आहे या महिन्यात कधीपर्यंत भेटू शकतो ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहायला भेटणार आहे. त्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बघा, 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं होतं, परंतु या ठिकाणी डिसेंबरचा महिना देखील तुम्हाला 1500 रुपयांनी त्याचा लाभ भेटलेला आहे. दरम्यान आता 2100 रुपये मिळणार का याबाबत तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल तर त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्याबद्दलचा अपडेट दिलेला आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांनी अपडेट दिलेला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाईल अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. त्यामुळे महिलांना या महिन्यात देखील 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे जानेवारीचे देखील तुमचा लाभ जो आहे 1500 रुपयांनीच तुम्हाला भेटेल. आता पैसे कधी येतील हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. बघा, डिसेंबर महिन्याचे देखील तुम्ही 1 डिसेंबर पासून वाट पाहत होतात, परंतु अखेर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे वाटप झाले. त्याच्यामुळे जानेवारीमध्ये देखील कधीही पैसे येऊ शकतात. पुढे कधीपर्यंत येऊ शकतात एक अंदाज आपण त्याचा देखील पाहणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला ज्या आहेत, इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाव्यात अशा वगैरे ह्या ज्या अटी आहेत त्याच अटी आहेत, त्यामध्ये बदल करण्यात आलेला नाही. आणि जे अर्थसंकल्पीय अधिवेशन तुमचं मार्च महिन्यामध्ये चालू होईल, बघा 3 मार्च पासून चालू होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यामध्ये चालू झालं तर मार्चमध्ये तुमची 1500 रुपये जी त्याच्यामध्ये तरतूद आहे ती बदलून त्यामध्ये 600 रुपये ऍड करून 2100 रुपयांनी केली जाईल. म्हणजेच एप्रिल महिन्यापासून देखील तुम्हाला हे 2100 रुपयांनी पैसे भेटू शकतात, तशी या ठिकाणी शक्यता आहे. कारण की मार्चमध्ये तुमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणारच आहे. ठीक आहे. तर आता मग या ठिकाणी लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे कधी येणार, त्याची तारीख नेमकी काय असू शकते त्याची देखील माहिती आपण पाहणार. तर आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो तर 14 तारीख आहे. ठीक आहे, 14 तारीख आहे. या ठिकाणी आज देखील पैसे येण्याची शक्यता असू शकते, उद्याही येऊ शकतात किंवा 16, 17, 18लाही येऊ शकतात. ठीक आहे. परंतु आता बघा, ह्या तारखांना जर पैसे तुम्हाला नाही जमा झाले तर पैसे कधीपासून येऊ शकतात त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ती म्हणजे या ठिकाणी 2ऱ्या किंवा
तिसऱ्या आठवड्यामध्ये. दुसऱ्या आठवड्यात जर बघायचं झालं तर 20, 21, 22, 23, 24, 25 तारखेपर्यंत तुमचा 7वा हप्ता जमा होऊ शकतो. जर या ठिकाणी तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे नाही जमा झाले तर चौथ्या हप्त्यामध्ये तुमचे 27, 28, 29, 30 या तारखांपर्यंत पैसे येऊ शकतात. का असं सांगतोय मी तुम्हाला, कारण की याच्या अगोदर जर आपण बघितलं कुठल्या तारखांना तुमचे पैसे जमा झालेत बघा. तुम्हाला जर पहिले या ठिकाणी तुमचा जो लाभ आहे म्हणजे योजना ज्यावेळेस चालू झाली त्याच्यामध्ये बघा जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये तुम्हाला एकदाच देण्यात आलेले होते भाऊबीजेची ओवाळणी म्हणून. ते जमा झाले होते बघा 29 ऑगस्ट 2024ला. या ठिकाणी तारीख पहा, महिन्याची शेवटची तारीख आहे 29 तारीख बघा, शेवटी पैसे जमा झाले होते. त्यानंतर पहा तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे या ठिकाणी पैसे जमा झालेले होते 1,500 रुपये, जो की एक हप्ता होता तुमचा. या ठिकाणी जवळपास हा तिसरा हप्ता होता तुमचा, जो की सप्टेंबर महिन्याचा 26 सप्टेंबर 2024ला या ठिकाणी जमा झालेला होता बघा, महिन्याची शेवटची तारीख आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 8 ऑक्टोबर 2024 पासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत पैसे जमा होत होते. त्यामध्ये तुम्हाला 2 हप्ते आले होते 3,000 रुपये, जे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे, जे की दिवाळीच्या तोंडावरती ॲडव्हान्स हप्ता तुम्हाला दिला होता. आचारसंहिता लागेल म्हणून त्याच्या अगोदर पैसे वाटप करायचे होते, म्हणून तुम्हाला लवकरच 8 ऑक्टोबरलाच हे पैसे वाटप करायला सुरुवात केली होती. परंतु याच्या अगोदरचे आपण सर्व या ठिकाणी डेट्स जर बघितल्या तर त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे वाटप तुम्हाला या ठिकाणी केलेले आहेत. तर शक्यता आहे की या ठिकाणी दुसरा हप्ता, तिसरा हप्ता किंवा चौथा हप्ता किंवा तिसरा किंवा चौथ्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे जानेवारी महिन्याचे जमा होऊ शकतात. परंतु शक्यता अशी आहे की संक्रांतीचा सण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या काळामध्ये देखील 14 तारखेपासून जवळपास 18 तारखेपर्यंत देखील पैसे येण्याची शक्यता आहे. परंतु सरकारने अधिकृत कुठलीही डेट या ठिकाणी घोषित केलेली नाही. परंतु जानेवारी महिन्याचा तुमचा जो 7वा हप्ता असेल, जो लाभ असेल, तो तुम्हाला याच महिन्यामध्ये भेटेल. कारण की या योजनेचा नियमच असा आहे की जो या ठिकाणी मंथ चालू आहे त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये वाटप केला जावा. तर ह्या मंथचा तुम्हाला जो पण लाभ असेल लाडकी बहीण योजनेचा तो ह्या महिन्यातच भेटेल. परंतु या ठिकाणी 14 तारखेपासून तुमच्या जानेवारीच्या शेवटच्या तारखेपर्यंत कधीही पैसे तुमचे आता जमा होऊ शकतात 7व्या हप्त्याचे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ज्या न्यूज येत आहेत त्याच्याबद्दलची अपडेट सांगितलेली आहे. जानेवारीचा हप्ता कधी जमा होईल त्याबद्दलही सांगितले. ज्या न्यूज येत आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं जात आहे की पैसे परत घेतले जाणार वगैरे, तशी कुठलीही गोष्ट होणार नाही. कुठल्याही लाडक्या बहीण योजनेचे सरसकट अर्ज जे आहेत चेक केले जाणार नाहीत आणि कुठलेही नवीन या ठिकाणी नियम असतील किंवा अटी शर्ती असतील त्या आणलेल्या नाहीत. आहे तोच जो GR प्रसिद्ध झाला होता अटी आणि शर्तीचा, त्यानुसारच ही योजना पुढे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर संपूर्ण माहिती दिलेली आहे व्यवस्थित. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची खरी अशी माहिती ही समजेल. आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.